हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 32. मूर्ध ज्योतिषी सिद्ध दर्शनम. मूर्ध ज्योतीवर संयम केल्यास सिद्ध पुरुषाचे दर्शन होते. योगाच्या आज्ञाचक्रामधून दिव्य ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जेची ज्योत म्हणजेच मूर्ध ज्योत. मूलाधार चक्रामधून मार्गस्थ होऊन सुषुम्ना नाडी येथेच येऊन मिळते. हीच ब्रह्मरंध्राची जागा होय. यामुळेच योगाच्या सभोवार तेजो वलय निर्माण होते. मूर्ध्वज्योत म्हणजे इंधनाविना सदा तेवत असलेली दिव्य ज्योत. इंधन लागत नसल्यामुळे मूर्ध ज्योतीमधून काजळी येत नाही. केवळ दिव्य परंतु शांत प्रकाशच प्रकाश उजळत असतो. या मूर्ध्व ज्योतीवर संयम केल्याने सिद्ध पुरुषाचे दर्शन होते. याचा मला स्वानुभव आहे. योगाभ्यास करणाऱ्यांना असा अनुभव येतो. कपाळाच्या मागे मध्यभागी संयम केल्याने अनेक दर्शने होत असतात. मृत्यूच्या वेळी तोंड किंवा डोळे यामधून प्राण न जाता जर तो या ब्रह्मरंध्रा मार्गे गेला तर अशा व्यक्तीची जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. कारण तो मुक्तीचा मार्ग असतो. अर्थातच अशा मुक्तिमार्गावर संयम साधल्यास मुक्त सिद्ध पुरुषाचे दर्शन होणारच. पुढचं सूत्र क्रमांक 33. प्रतिभात वा सर्वम. प्रतिभेवर संयम केल्यास सर्व विषयांचे ज्ञान होते. प्रतिभेवर संयम केल्यास सर्व विषयांचे ज्ञान होते. एखाद्या विषयाचे, गोष्टीचे, वस्तूचे सर्वसामान्यांना जे ज्ञान होत नाही ते ज्याला होते तो प्रतिभा संपन्न असतो. प्रतिभा शिकून येत नाही. ती जन्मतःच उपजतच असावी लागते किंवा क्वचित एखाद्याला ती आपोआप प्राप्त होते. शास्त्रज्ञ, कलाकार प्रतिभा संपन्न असतात. चहाच्या किटलीवरील झाकणाचा आवाज अनेकांनी ऐकलाय. पण जेव्हा जेम्स वॅटला तोच आवाज ऐकून त्यातून काहीतरी वेगळं सुचलं, सूर लागला की शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गवयाच्या नजरेसमोर सप्तस्वर काही वेगळ्याच प्रकारे नाचू लागतात. मग ते आपोआप त्याच्या गळ्यातून बाहेर पडतात. केवळ मनामध्ये काही ठरवून लिहायला बसतो आणि लिहायला सुरुवात करतो. प्रत्यक्ष लिहायला सुरुवात केल्यावर लिहिताना तो असे काही लिहून जातो की तो जेव्हा स्वतः वाचतो तेव्हा त्यालाच आश्चर्य वाटते की हे त्यानेच लिहिले आहे का. याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या विषयी ज्ञानप्राप्ती व्हावी अशी आपली तीव्र इच्छा असेल तेव्हा आपले संपूर्ण लक्ष त्या विषयावर एकाग्र करावे. आपल्या बुद्धीवर एकचित्ताने संपूर्ण तदाकार व्हावे. पुढचं सूत्र क्रमांक 34. हृदये चित्त संवित. हृदयावर संयम केल्याने चित्ताचे ज्ञान होते. हृदयावर संयम केल्याने चित्ताचे ज्ञान होते. ध्यानधारणा करणारे अभ्यासक किंवा योगी चित्त एकाग्र व्हावे म्हणून जे अनेक उपाय करतात त्यावेळी ते सर्वप्रथम आपले संपूर्ण लक्ष हृदयावर म्हणजेच श्वासावर केंद्रित करतात. यामुळे चित्तावर संयम येतो, चित्त स्थिर होते. तेव्हा अर्थातच हृदयावर संयम केल्याने चित्ताचे ज्ञान होते. हृदयात अनाहत चक्र असते. आहत याचा अर्थ द्वंद्व असा आहे. अनाहत याचा अर्थ द्वंद्व नसलेले म्हणजे अद्वैत. योगाचा सर्व प्रयास अद्वैत साध्य करण्यावरच आहे. योग याचा अर्थ मिळून जुळून येणे असा आहे. योगाधिराज पातंजलींनी योगाची व्याख्याच मुळी योग चित्तवृत्ती निरोध अशी केलेली आहे.
यासाठी प्रथम आत्मा आणि चित्त यांचे मिलन झाले पाहिजे, म्हणजे मग त्यांचे मिलन परमात्म्याशी होईल. त्यामुळे योग साध्य होईल. ह्यासाठी मी माझ्या योग साधना या पुस्तकात योगक्षण आणि सोहम ध्यान अशा 2 ज्या साधना दिल्या आहेत त्या जरूर कराव्यात. या साधना केल्याने शारीरिक मानसिक स्थैर्य येऊन चित्ताचे ज्ञान होऊन ते आत्मसन्मुख होऊन त्यात तदाकार होते. हरिओम.